नमस्कार मित्रांनो, जय विजय यांचा पुढचा जन्म. त्रेतायुगामध्ये जय आणि विजय यांनी विश्वश्रवा आणि कैकसी यांची मुलं म्हणून म्हणून जन्म त्यांना घ्यावा लागला. बरं का, ते 4 भावंड होती ती या दोघांना झालेली. विश्वश्रवा आणि कैकसी यांना 4 मुलं झाली. मोठा रावण, मग कुंभकर्ण, नंतर शूर्पणखा आणि मग विभीषण. हा विभीषण हा अतिशय सत्प्रवृत्त होता आणि हे उर्वरित 3 जण हे तमोगुणांनी युक्त होते. रावणाने भरपूर तपश्चर्या करून वर घेतले होते, मायावी विद्या घेतल्या होत्या, ज्ञान प्राप्त करून घेतलं होतं. तो संगीताचा उत्कृष्ट जाणकार होता. हा जेव्हा कालांतराने आसुर असल्यामुळे साहजिकच एवढं सामर्थ्य मिळाल्यानंतर त्याला मत झाला आणि त्यांनी स्वर्गावर आक्रमण केलं. तेव्हा एक घटना अशी घडली की ज्याच्यामुळे तो सीतेचं हरण केल्यानंतरसुद्धा तिला स्पर्श करू शकला नाही. ते कथानक असं आहे. स्वर्गावर आक्रमण केल्यानंतर तिथे त्यांची देवांच्या बरोबर घनघोर युद्ध त्याचं चालू असतं आणि दिवसभर युद्ध झाल्यानंतर रात्री दोन्ही पक्षाचे सैनिक आणि योद्धे विश्रांती घेत असतात. तर तेव्हा रावणाचे सर्व सैनिक रात्र झाले म्हणून विश्रांती घेत असले तरीसुद्धा रावण जागा असायचा, कारण त्याचं सामर्थ्य फार होतं. त्याच्यामुळे त्याला दिवसभराच्या युद्धाचा काहीही थकवा जाणवायचा नाही आणि म्हणून सर्वजण निद्राधीन असताना तो एकटाच आपल्या सैन्यामधनं रात्री फिरत असायचा, एक चक्कर टाकून यायचा आणि मग थोडी विश्रांती त्याला पुरत असे. तर एकदा तो असाच आपल्या सैन्याच्या सुरक्षिततेसाठी सैन्यातनं फिरत असताना चांदणी रात्र होती आणि त्याला एक सुंदर स्त्री दिसते. ती अप्सरा असते आणि तिचं नाव असतं रंभा. आता ह्या रावणाचे वडील विश्वश्रवा, त्यांना दुसऱ्या पत्नीपासून जो मुलगा झालेला असतो त्याचं नाव कुबेर. तो देवांचा कोषाध्यक्ष आणि तो यक्ष असतो आणि त्याच्या मुलाचं नाव नलकुबेर. तर ही रंभा जी असते ती आणि नलकुबेर हे परस्परांवर अनुरक्त असतात. तर त्या नलकुबेराला भेटण्यासाठी रंभा निघालेली असते आणि मध्यरात्री ती बघतो तिला स्वर्गलोकात जाताना आणि हा अडवतो, तू कोण आहेस? ती म्हणते, मी स्वर्गलोकीची अप्सरा आहे आणि माझं नाव रंभा आणि मी नात्याने तुमची स्नुषा लागते. स्नुषा म्हणजे सून, कारण तुमचा पुतण्या जो नलकुबेर आहे तो आणि मी आम्ही एकत्र सहजीवन जगण्याचा निर्णय घेतलेला आहे. रावण तिचं जबरदस्तीने हरण करून आपल्या कुटीत घेऊन जातो. ती प्रतिकार करत असते. ती त्याला परोपरी समजावून सांगायचा प्रयत्न करते की मी तुमची सून आहे, स्नुषा आहे, तुम्ही हे काय कृत्य करताय. पण रावण हा अतिशय स्त्रीलंपट असतो. जेवढा तो पराक्रमी असतो आणि सामर्थ्यवान, तपश्चर्या केलेला थोर योद्धा असतो, तितकाच तो स्त्रीलंपट असतो. तो तिचं काहीही ऐकून घेत नाही आणि तो तिचा उपभोग घेतो. त्याच्यामुळे दुःखी होऊन ती रुदन करत रडत जाते नलकुबेराकडे आणि नलकुबेराला झालेला सगळा प्रकार सांगते. तेव्हा नलकुबेराला राग येतो. संतापाने तो रावणाला शाप देतो, ह्याच्यापुढे तू कुठल्याही स्त्रीच्या इच्छेविरुद्ध जर तिचा उपभोग घेतलास तर तुझ्या डोक्याची 100 शकलं होतील आणि तुला मरण प्राप्त होईल, तू मरशील. हा शाप मिळाल्यामुळे रावण सीतेचं हरण करून तिला लंकेत घेऊन जातो. पण सीतेच्या इच्छेविरुद्ध जर आपण काही परत तिला स्पर्श केला जबरदस्ती करण्यासाठी तर आपल्या डोक्याची 100 शकलं होऊन आपल्याला मरण येईल हे रावणाला माहिती असतं. म्हणून तो तिला प्रत्येक वेळी धमकावून द्यायचा, पण तो तिला स्पर्श करू शकत नाही. हा जेव्हा शाप नलकुबेर देतो तेव्हा तो हातात दर्भ घेऊन मंत्रून शाप देतो आणि त्याच्यामुळे तो शाप जेव्हा रावणाला मिळतो तेव्हा सीता जेव्हा त्याच्याशी सीतेचं हरण करून जेव्हा अशोक वनात ठेवतो रावण तिला आणि तेव्हा तिच्याशी संवाद साधताना प्रत्येक वेळी ती मध्ये तिच्याकडे आता पडदा वगैरे नसतो, नाही त्या सर्व स्त्रिया ज्या असायच्या त्या परपुरुषाशी बोलताना पडदा धरून मध्ये बोलायच्या, पडद्या मागून. आपल्याकडे पडदांचीन म्हणतो ना आपण, म्हणायचे पूर्वी.
तर ती त्याच्या अशोक वनामध्ये अशोक वाटिकेमध्ये कैदेत असताना त्याच्याशी बोलताना तिच्याकडे पडदासुद्धा नसतो, म्हणून ती काय करायची, एक दर्भाची काडी उचलते आणि ती मध्ये पडदा म्हणून धरून त्याच्याशी बोलायला लागते. आणि जेव्हा रावण दर्भाची काडी बघतो तेव्हाच त्याला परत त्याची स्मृती येते. आपल्याला नलकुबेरांनी शाप दिलेला आहे हातात दर्भ घेऊन म्हटल्याबरोबर तो धमकावून तिला स्पर्श करायचा विचार करत असतानाच मागे सरकतो. आणि त्याच्यामुळे शेवटपर्यंत ती प्रत्येक वेळी त्याच्याशी बोलताना हातात दर्भ घेऊन बोलायची आणि म्हणून रावण तिला कधीही स्पर्श करू शकत नाही. आता आपण रामाचे वडील राजा दशरथ आणि त्याची आई कौसल्या यांच्या पूर्वजन्माकडे जाऊ. हे दोघे पती पत्नी गेल्या जन्मी स्वयंभुव मनू आणि शतरूपा म्हणून त्याची पत्नी असे असतात. आयुष्यभर राज्य केल्यानंतर स्वयंभुव मनूच्या लक्षात येतं की आपण भगवत प्राप्तीसाठी काही फारसे प्रयत्न केले नाहीत आणि अजून आपण काम क्रोधांवर विजयसुद्धा मिळू शकलो नाही, म्हणून त्याला वैषम्य वाटतं आणि तो वृद्धावस्था प्राप्त व्हायला लागल्यानंतर तपश्चर्या करायचा निर्णय घेतो. आणि तो आणि शतरूपा दोघेही वनामध्ये जाऊन उभे राहून घनघोर तपश्चर्या करतात. त्यांच्या तपश्चर्येचा कालावधी किती असतो, रामचरितमानसमध्ये सांगितल्याप्रमाणे ते 39,000 वर्ष तपश्चर्या करतात. आणि त्यांना भगवान प्रसन्न होतात, म्हणतात तुम्हाला जे पाहिजे असेल ते मागून घ्या, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तेव्हा त्या भगवानांचं दर्शन झाल्याबरोबर यांना इतका आनंद होतो आणि त्यांच्या चित्तवृत्ती इतक्या सात्विक तेजाने भरून जातात की त्यांना एवढे वृद्ध झालेले असतात ते त्यांना एकदम तरुण शरीर प्राप्त होतं. आणि आनंदाने ते साक्षात भगवंतांचं दर्शन झालं म्हणून आनंदाने स्वयंभुव मनू काय मागणं मागतो, वर म्हणे पाहिजे असेल तो वर मागा मी देतो तुम्हाला, भगवंत म्हणतात. तेव्हा तो वरदान मागून घेतो की भगवंता तुम्ही आमच्या पोटी आमचा पुत्र म्हणून जन्म घ्यावात अशी माझी इच्छा आहे, तेव्हा कृपा करून आपण मला हे वरदान द्यावा आम्हाला. भगवंत म्हणतात तथास्तु. पण भगवंतांच्या लक्षात येतं की अजून काहीतरी मागायचं आहे, पण तो जरा बिचकतो येतो. भगवंत म्हणतात पाहिजे असेल ते मागून घे, आता मी प्रसन्न झालो आहे, तुला काही हातचं राखून ठेवायची गरज नाही, जे पाहिजे असेल ते वरदान मागून घे. तेव्हा स्वयंभुव मनू दुसरं वरदान मागतो की तुमच्या दर्शनात माझा मृत्यू हा तुमच्या दर्शनाधीन असावा, म्हणजे तुम्ही जोपर्यंत मला दर्शन देताय तोपर्यंत मला मृत्यू येऊ नये, पण जर तुमचा वियोग झाला तर मला मृत्यू यावा जरूर, मग त्याच्यानंतर मी अजिबात जिवंत राहू नये असा मला आपण वर द्या महाराज. भगवंत म्हणतात तथा असतो. मग यथावकाश भगवंत अंतर्धान पावतात. हे दोघे जण राज्यात परत येतात. जोपर्यंत त्या दिव्य शरीरांचा उपभोग ते घेतात तोपर्यंत ते राज्य करतात आणि नंतर विनासायास शरीराचा त्याग करून पुढच्या जन्मी ते राजा दशरथ आणि कौसल्या म्हणून जन्म मिळतो त्यांना. आता राजा दशरथ आणि कौसल्या या संसार चालू असताना राजा दशरथ अजून 2 लग्न करतो. एका राणीचं नाव असतं सुमित्रा आणि दुसरीचं कैकेयी. खूप वर्ष होतात त्यांच्या संसाराला, पण त्यांना मुलबाळ होत नाही म्हणून राजा दुःखी असतो. आता पूर्वीच्या जन्माची गोष्ट तो विसरून गेलेला असतो, तो काही भगवान नसतो. त्याच्यामुळे पण आता काय करावं, मग त्याच्यामुळे तो आपलं जे चित्त असेल ते मृगया वगैरे ह्याच्यामध्ये गुंतवायचा प्रयत्न करायचा. आताच तो एकदा मृगया करायला शिकार करायला वनात गेलेला असतो. दिवसभर शिकार करायचा प्रयत्न करतो मृगया, पण त्याला काही सावध मिळत नाही. शेवटी तो एका झाडावर धनुष्यबाण घेऊन बसतो. संध्याकाळची वेळ होते. हळूहळू आता सूर्य मावळलेला असतो आणि हळूहळू अंधार पडायला सुरुवात झालेली असते. तेवढ्यात काय होतं, आईवडिलांना काशी यात्रेला घेऊन जाणारा एक ब्राह्मण वर्णाचा मुलगा, गळ्यात जानवं असतं ब्राह्मण वर्ण, त्याचं नाव काय असतं श्रावण. तर तो श्रावण बाळ, त्याचे आई वडील दोघेही वृद्ध असतात आणि अंध असतात, दिसत नसतं. मग तो त्यांना 2 कावड्यांमध्ये बसवतो आणि त्याच्यामध्ये काठी बांधून त्यांना खांद्यावर घेऊन काशी यात्रेला त्यांना त्यांच्या इच्छेनुसार घेऊन जाण्यासाठी निघालेला असतो. तर योगायोगाने श्रावण बाळसुद्धा तिथेच त्याच वनात येतो. संध्याकाळ झालेली असते, आईवडिलांना तहान लागलेली असते.
वडील सांगतात, बाळा श्रावणा, आम्हाला तहान लागली आहे रे, पाणी आणतोस का? आणतो की बाबा. ताबडतोब श्रावण बाळ निघतो बरं का. श्रावण बाळ म्हणायचं कारण तो अजून बाल्यावस्थेत असतो, तो तरुण झालेला नसतो. तो पाणी आणायला निघतो आणि जलाशयावर जाऊन तो आपलं पात्र जे असतो ते त्याच्यामध्ये बुडवतो आणि त्याबरोबर त्याच्यामध्ये पाणी भरलं जायला लागतं. रिकाम्या पात्रात पाणी भरलं जायला लागेल जेव्हा मुख छोटं असलेलं, त्याच्यामध्ये त्याबरोबर आतनं बुडबुड बुडबुड आवाज येतो. तर राजा दशरथ बसलेला असतो. आता संध्याकाळ झालेली असते आणि थोड्या दुरून हा आवाज येतो, पण त्याला काय आहे ते काही दिसत नाही. आता रात्र पडायला सुरुवात होतच असते त्याच्यामुळे. पण हा मोठा धनुर्धर असतो राजा दशरथ आणि त्याला शब्दवेध ही विद्या अवगत असते. म्हणजे शब्दाच्या दिशेने बाण सोडायचा आणि लक्षवेध करायचा. तो त्यानुसार शब्दवेधी बाण मारतो आणि दुर्दैवाने अत्यंत म्हणजे दुःखाची इतकी गोष्ट की तो त्या श्रावण बाळाला लागतो आणि श्रावण बाळ एकदम जोरात ओरडतो बाण लागल्यामुळे. वरमी बाण लागतो त्याला. अरे बापरे, मनुष्याचा आवाज ऐकल्याबरोबर भरकन खालती उतरतो दशरथ राजा झाडावरून आणि धावत आवाजाच्या अनुरोधाने जातो, ध्वनीच्या अनुरोधाने. तिकडे जाऊन बघतो तर एक कुमार अवस्थेतला मुलगा तडफडत असतो तिथे, बाण वरमी लागलेला असतो. राजा दशरथाला फार वाईट वाटतं. तो हात जोडून त्याची क्षमा मागतो. माझ्याकडनं अजाणता अपराध झाला, मला क्षमा कर. बाळा तू कोण आहेस? म्हणजे माझं नाव श्रावण, मी माझ्या आईबाबांना काशी यात्रेला घेऊन जाण्यासाठी निघालेलो आहे. आता तुम्ही फक्त एवढं पाणी आईबाबांना नेऊन द्या, त्यांना पाणी पाहिजे म्हणून मी इकडे घेऊन आलो होतो हे पात्र. तर आता तुम्ही त्यांना नेऊन फक्त पाणी पाजा, आता काय मी जगत नाही. ही त्यांची इच्छा होती, एवढी तुम्ही पूर्ण करा एवढं म्हणून श्रावण बाळ प्राण सोडतो. राजा दशरथाच्या मस्तकावर पहिला वज्राघात होतो. आपल्या हातून ब्रह्महत्या झाली. पंचमहापातकं त्याच्यामधली एक ब्रह्महत्या आहे. ते पात्र भरून तांब्या भरलेला घेऊन पाणी त्यांना देण्यासाठी म्हणून तो श्रावण बाळाच्या आईवडिलांकडे येतो आणि त्यांना अंध असतील तरी अंध लोकांचे कान खूप तिखट असतात. श्रवणेंद्रिय चांगलं असतं, त्यांना कळतं, चाहूल लागते. श्रावणा आलास का रे? राजा काहीच बोलत नाही. दशरथ काय बोलणार? त्यांना काय वाटतं की श्रावण बाळ थोडा रागावलेलं दिसतं. अरे बाळा, आम्ही वृद्ध झालो, आम्हाला आता पायात चालायचा जोर राहिला नाही म्हणून आम्ही तुला सांगितलं. रागावलाच खरे आमच्यावर, बोल की. तरी राजा दशरथ काहीच बोलत नाही. मग ते म्हणतात, तू आमच्यावर रागवला असशील तर आम्ही काही पाणी पिणार नाही, तू बोल आमच्याशी. मग दशरथ राजा सांगतो, माझ्या हातनं अजाणतेपणाने आत्ता संध्याकाळ झाल्यानंतर दिवसभर मला सावध मिळालं नाही म्हणून मी इथे मृगय करता आलो होतो. तर तुमचा मुलगा पाणी भरत असताना त्या आवाजामुळे मी शब्दवेधी बाण मारला आणि तो तुमच्या मुलाला लागला आणि तुमचा मुलगा कालवश झाला, म्हणजे मृत्यू पावला. त्यांनी जाण्यापूर्वी मला हे पाणी तुमच्याजवळ आणून द्यायला सांगितलं होतं, तुम्ही तहानलेले आहात म्हणून मी हे पाणी घेऊन आलो. मला मोठ्या मनाने क्षमा करा, अजाणतेपणाने माझ्याकडनं अपराध झालेला आहे. आपण ब्राह्मण वर्णाचे आहात, माझ्यावर कोप करू नका. बापरे, आपला एकुलता एक मुलगा अशा प्रकारे मृत्यू पावलेला आहे कळल्यानंतर त्याचे आई आणि वडील त्यांचं अवसानच गळतं. ते पाणी तर घेत नाहीतच, त्यांनी आणलेलं पाणी ते पित नाहीत. एवढंच नाही तर ते रागाने याला शाप देतात राजा दशरथाला. आम्ही ज्याप्रमाणे पुत्रवियोगाने मरत आहोत, आता आम्ही देहत्याग करू, आता आम्ही काही फार वेळ जगत नाही. आम्ही तुला शाप देतो राजा दशरथा की तू सुद्धा पुत्रवियोगाच्या दुःखाने असाच मरशील. असा शाप देऊन ते थोड्या वेळात वृद्ध श्रावणबाळाचे मातापिता वृद्ध ते प्राण सोडतात. मग त्या सर्वांचे सर्व क्रियाकर्म करून दशरथ राजा परत सुन्न होऊन आपल्या राजधानीमध्ये येतो, अयोध्येमध्ये. त्यांचे कुलगुरू वसिष्ठ, ब्रह्मर्षी वसिष्ठ ते येतात राजाकडे. अरे राजेसाहेब, आज काय आपला चेहरा म्लानवदन दिसतोय, उतरलेला दिसतोय चेहरा, काय झालं? अहो मला असा शाप मिळाला, तो सगळ्या इतिवृत्तांत सांगतो, असं झालं. तेव्हा दशरथाच्या तोंडूने ऐकल्याबरोबर ब्रह्मर्षी वसिष्ठ म्हणतात, अरे तुला हा वर मिळाला आहे, तुला आनंदी झालं पाहिजे, ह्याला काही कळत नाही. तुला पुत्रप्राप्ती होणार हा याचा अर्थ आहे, ब्राह्मणांनी दिलेला शाप आहे, कधीच अन्यथा होणार नाही. आता तुला निश्चित पुत्रप्राप्ती होईल. तो
पुत्र मोठा झाल्यानंतर तुला पुत्रवियोग होईल ती गोष्ट वेगळी, पण तोपर्यंत मुख्य म्हणजे तू पुत्रवंत होशील एवढंच नाही, तुला पुत्राचा साहचर्य लाभेल. पुत्रवियोग वगैरे नंतर बघू. ह्याबरोबर त्याच्या लक्षात येतं हा शाप मिळाला खरा, पण आता आपल्याला पुत्र झाला पाहिजे हा शाप पाळला जाण्यासाठी. मग तो वसिष्ठांचं मार्गदर्शन घेतो आणि वसिष्ठ ऋषी त्याला सांगतात की ऋष्यशृंग म्हणून जो ऋषी आहे त्यांना तू पाचारण कर आणि त्या ऋष्यशृंगाकरवी पुत्रकामेष्टी हा यज्ञ कर, म्हणजे तुला पुत्ररत्न प्राप्त होईल. आता ऋष्यशृंगाला बोलून पुत्रकामेष्टी यज्ञ राजा दशरथ त्यांच्या हाती यथासांग करवतो. त्याचा कथाभाग काय हे आता आपण पुढच्या भागामध्ये बघू. ठीक आहे. आपल्याला रामायण सुरुवात करावंच लागणार आहे, कारण रावण आणि हे कुंभकर्ण यांचं फक्त काय झालं हे असं 2 शब्दात सांगून नाही, त्याच्यासाठी आवश्यक तेवढी पूर्वपीठिका आपल्याला कळलीच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यासाठी आता रामायणाख्यानाचा प्रारंभ झाला. आता पुढे काय होतं आहे हे आपण पाहू उद्या. तोपर्यंत मला आज्ञा द्या. रामकृष्ण हरी.